हॅलो डिअर स्टुडंट, मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, 12वी परीक्षेचा रिझल्ट आता ऑलरेडी आलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी जे काही स्कोर्स मिळवले ते सर्व स्कोर पर्सेंटेजमध्ये होते, बरोबर आहे. पण आता तुम्ही जी एक्झाम देणार आहात ती आहे MSTCची. तिचं जे स्कोर कार्ड येणार आहे त्या स्कोर कार्डमध्ये तुमचे रिझल्ट हे पर्सेंटाईलमध्ये असणार आहे. आता प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये हाच आहे की सर पर्सेंटेज आम्हाला माहिती आहे, त्याबद्दल थोडी आयडिया आहे, पण हे पर्सेंटाईल काय कन्सेप्ट आहे याबद्दल आम्हाला काहीच आयडिया नाही आहे. सो या व्हिडिओमध्ये पर्सेंटाईल कसे असतात, तुमचे पर्सेंटाईल स्कोर जे MSTCTच्या स्कोर कार्डमध्ये येणार आहे त्यासाठी नॉर्मलायझेशन मेथड वापरली जाते. ही नॉर्मलायझेशन मेथड काय असते आणि त्यासोबतच पर्सेंटाईल स्कोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला आणि एक एक्झाम्पल सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे की ज्या मदतीने तुम्हाला पर्सेंटाईल कसे कॅल्क्युलेट केले जातात याची आयडिया येऊन जाईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नवीन विद्यार्थी लाईक करतील, सबस्क्राईब पण करून घेतील, फुकटच असतं रावते. चला पहिले समजून घेऊया की पर्सेंटेज म्हणजे नेमकं काय असतं. सिंपल आहे. सपोज तुम्ही 600 मार्क्सचा पेपर दिला, या 600 मार्क्सपैकी तुम्हाला सपोज 300 मार्क्स मिळाले. फारच स्लो आहात रे अभ्यासात, 300 मार्क्स घेऊन आले तुम्ही, ठीक आहे, हरकत नाही. सो 300 मार्क्स तुम्हाला मिळाले. सो मल्टिप्लाय बाय 100 जर केलं तर तुमचा आन्सर येतं 50. हे तुमचे झाले पर्सेंटेज स्कोर. अशाच पद्धतीने तुमचे 12वीचे 10वीचे जे पर्सेंटेज आहेत ते कॅल्क्युलेट केले गेलेले आहेत. पण आपला मेन विषय आहे पर्सेंटाईल. सर हे पर्सेंटाईल काय असतं? तर बाळांनो, पर्सेंटाईल हे जे स्कोर्स असतात हे रिलेटिव्ह स्कोर्स असतात. बाळांनो, रिलेटिव्ह स्कोर्स म्हणजे काय? आपल्या नातेवाईकांचे मार्क्स पण कन्सिडर केले जातात का काय? नाही रे बाबांनो. तुम्ही ज्या पेपरमध्ये बसलेले आहात, म्हणजे तुम्ही ज्या शिफ्टमध्ये पेपर देणार आहात, तर तुमच्या शिफ्टमध्ये इतर विद्यार्थी पण असतील. सो तुमच्या शिफ्टमध्ये जो टॉपर स्टुडंट असणार आहे बाळांनो, की ज्याला तुमच्या शिफ्टमध्ये सगळ्यात जास्त मार्क्स असणार आहे, ठीक आहे, तर त्या विद्यार्थ्याच्या रिलेटिव्हमध्ये म्हणजे कंपॅरिझनमध्ये तुम्हाला किती मार्क्स आहेत त्यानुसार तुमचे पर्सेंटाईल स्कोर्स हे परीक्षेमध्ये कॅल्क्युलेट केले जाणार आहे. म्हणून याला रिलेटिव्ह स्कोर्स असं म्हटलं जातं. आता हे कसे कॅल्क्युलेट केले जातात मी एक एक्झाम्पल तर तुम्हाला सांगणारच आहे, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल. पण हे क्लिअर झालंय का तुम्हाला की पर्सेंटाईल म्हणजे नेमकं काय असतं? तर टॉपरच्या कंपॅरिझनमध्ये तुम्हाला मिळालेले मार्क्स हे त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेले असतात. पर्सेंटाईल स्कोर्स हे 7 डेसिमल पर्यंत कॅल्क्युलेट केले जातात बाळांनो, ठीक आहे. 7 डेसिमल, बरोबर आहे. तो 7 डेसिमल पर्यंत का कॅल्क्युलेट केले जातात त्याचं रिझन असं आहे बाळांनो की बंचिंग इफेक्टला रिड्यूस करण्यासाठी. बंचिंग इफेक्ट कळतो तुम्हाला? म्हणजे ॲट अ टाइम असे खूप सारे लाखोंमध्ये विद्यार्थी आहेत की जे MSTCTचा पेपर देणार आहेत. तर स्वाभाविक आहे ना, 2 विद्यार्थ्यांना किंवा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना सेम पर्सेंटाईल स्कोर असू शकतात. सो त्यांच्यामध्ये जे होणारं टाय आहे किंवा जो बंचिंग आहे त्याला रेड्यूस करण्यासाठी 7 डेसिमल पर्यंत ती व्हॅल्यू घेऊन नेली जाते. त्याच्यामुळे काय होतं की डिफरन्शिएट करायला सोपं पडतं की फर्स्ट नंबर, सेकंड नंबर, थर्ड नंबर, फोर्थ नंबर कोणाचा आहे, म्हणजे तुमची रँकिंग त्या ठिकाणी डिसाईड करण्यासाठी ते इझी असतं. म्हणून पर्सेंटाईल स्कोर्स हे 7 डेसिमल पर्यंत असतात. पर्सेंटाईल स्कोर हे 0 पासून सुरू होतात तर ते 100 पर्यंत असतात. ओके, म्हणजे तुमच्या बॅचचा जो टॉपर आहे त्याचा स्कोर हा 100 पर्सेंटाईल असणार आहे आणि ज्याला सगळ्यात कमी मार्क्स मिळालेत बाळांनो त्याचा स्कोर हा 1 असणार आहे. आय होप क्लिअर झालंय. थर्ड नंबरचा पॉईंट की जो याच्यापेक्षा महत्त्वाचा पॉईंट आहे की हे नॉर्मलायझेशन मेथड म्हणजे नेमकं काय असतं की ज्या मेथडच्या मदतीने तुमचे स्कोर कार्ड्स बनवले जातात. बाळांनो बघा, MSTCT ही जी पेपर आहे किंवा ही जी परीक्षा आहे ही काय एका दिवसात होत नाही. ही परीक्षा डिफरंट डेजमध्ये डिफरंट शिफ्टमध्ये होत असते, बरोबर आहे. म्हणजे एका दिवशी 2-2, 3-3 शिफ्ट पण असू शकतात. तर स्वाभाविक आहे, तुम्हीच मला सांगा की जर वेगवेगळ्या दिवशी हा पेपर होणार असेल तर सगळ्यांना सेम क्वेश्चन पेपर असेल का? नाही. सेम क्वेश्चन पेपर दिले तर पहिले जे काही पहिल्या दिवशी ज्यांचा पेपर झालाय ते इतर विद्यार्थ्यांना क्वेश्चन सांगून देतील ना, तर सेम तर राहणार नाही. म्हणजे प्रत्येक दिवशी क्वेश्चन पेपर ही डिफरंट असणार आहे. आता ज्यावेळेस क्वेश्चन पेपर डिफरंट असेल तर स्वाभाविक आहे डिफिकल्टी लेवल पण प्रत्येक क्वेश्चन पेपरची सेम राहील का? ॲक्च्युली याचा प्रयत्न MSTCT करत असतं, पण इतका प्रयत्न करून सुद्धा डिफिकल्टी लेवल सेम ठेवणं अवघड आहे. कारण की एखादा कन्सेप्ट सोपा जाऊ शकतो, तोच कन्सेप्ट दुसऱ्या विद्यार्थ्याला अवघड जाऊ शकतो. त्याच्यामुळे डिफिकल्टी लेवल सेम ठेवणं पण अवघड आहे. सो हे सगळं करण्यासाठी म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही जर समजून घेतलं तर ज्याला पेपर सोपा आलाय त्याचा स्कोर जास्त येणार, ज्याला पेपर डिफिकल्ट आला त्याचा स्कोर कमी येणार. तर स्वाभाविक आहे ज्याचा पेपर डिफिकल्ट आहे त्याच्यावर अन्याय झाला ना या ठिकाणी, कारण त्याचा स्कोर कमी आला. स्कोर कमी आल्यामुळे त्याला चांगलं कॉलेज मिळणार नाही. सो हा अन्याय होऊ द्यायचा नसेल तर आपण या ठिकाणी नॉर्मलायझेशन मेथड ही त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करत असतो आणि ही मेथड या ठिकाणी ईच सेशनसाठी लागू असते. एका सेशनसाठी त्या ठिकाणी
या मेथडला त्या ठिकाणी इम्प्लिमेंट किंवा लागू केलं जातं. याच्यामध्ये काय करणार तर सिंपल आहे, एका दिवशी एका शिफ्टमध्ये जो कोणी विद्यार्थी टॉपर आला असेल त्याच्या कंपॅरिझनमध्ये इतरांचे स्कोर्स कॅल्क्युलेट केले जातात आणि त्याला नॉर्मलाइज केलं जातं. याला म्हटलं जातं नॉर्मलायझेशन मेथड. याच्याने होतं असं की इररिस्पेक्टिव्ह ऑफ द डिफिकल्टी लेवल ऑफ एक्झाम किंवा पेपर कितीही डिफिकल्ट होता कसाही होता, तर सपोज एका शिफ्ट मधल्याच मुलांचा जर आपण विचार करणार असू आणि जर पेपर डिफिकल्ट असेल तर स्वाभाविक आहे डिफिकल्ट असल्यामुळे स्कोर कमी येणार. तर स्कोर कमी आल्यामुळे त्या ठिकाणी त्या सर्व बॅचेसचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे स्कोर्स हे वरच्या लेवलला जातील, म्हणजे पर्सेंटाईल त्यांचे प्रॉपर येतील. याला म्हटलं जातं नॉर्मलायझेशन. स्वाभाविक आहे ना, म्हणजे तुम्हाला हे एक्झाम्पलच्या द्वारे मी समजावून सांगतो, तर असं समजणार नाही. सो लेट्स लर्न विथ द एक्झाम्पल. चला आता हे एक्झाम्पल समजून घेऊया. पण या एक्झाम्पलमध्ये तुम्ही पहिले फॉर्म्युला समजून घ्या की फॉर्म्युला कसा असतो. फॉर्म्युला आहे बाळांनो 100 इंटू नंबर ऑफ कॅन्डिडेट इन द सेशन विथ रॉ स्कोर लेस दॅन द कॅन्डिडेट स्कोर. जो टॉपर तुमचा आलेला आहे, ठीक आहे, त्या टॉपरपेक्षा किती विद्यार्थी खाली आहेत, कमी आहेत किंवा इक्वल आहेत. इक्वल तर कोणी राहणार नाही, खालीच राहणार आहे, बरोबर आहे. सो खाली जे असतील किंवा अपॉन 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 टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट इन द सेशन, त्या सेशनमध्ये किती विद्यार्थी बसले. कॉम्प्लिकेटेड झालं ना, एक्झाम्पल टेबलच्या सहाय्याने समजून घेऊ. बघा सपोज सेशन 1 आहे, डे नंबर 1 आहे. या सेशनमध्ये 2516 विद्यार्थ्यांनी दांडी मारली, आलेच नाही, घाबरले पेपरला, आणि 28,065 विद्यार्थी पेपरला बसलेत. टोटल विद्यार्थी किती होते 30,581. आणि या पेपरमध्ये जो हायेस्ट होता, ज्याला सगळ्यात जास्त मार्क्स मिळाले 200 पैकी, तो होता 191 वाला विद्यार्थी. ठीक आहे, आता मला सांगा 191 किंवा 191 पेक्षा कमी मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना मिळाले ते विद्यार्थी किती आहेत. तर बाळांनो जे पेपरला बसले ते विद्यार्थी आहेत ना, ते किती आहेत 28,065. सो वरची जी व्हॅल्यू आहे बघा, इथं फॉर्म्युला कसा येणार 100 इंटू 28,065. इथं लिहिलं आपण 28,065, ठीक आहे, अपॉन टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट इन द सेशन. पेपरला बसलेले विद्यार्थी किती 28,065. मला सांगा स्कोर किती आला 100 आला, बरोबर आहे. सो हा जो 191 वाला विद्यार्थी आहे याचा स्कोर येणार बाळांनो 100%. समझ में आया का. अशाच पद्धतीने प्रत्येक बॅचला स्टुडंट्स त्या ठिकाणी पर्सेंटाइल स्कोर्स कॅल्क्युलेट केले. उदाहरणार्थ समजा हे दुसरं सेशन आहे, याच्यामध्ये 194चा टॉपर आहे, पेपर वेगळा होता त्यांना, सो याचा स्कोर पण 100% आहे. म्हणजे ह्या दोन बॅचचे विद्यार्थी 100% आहे. यांच्यामध्ये कंपॅरिझन झालं का नाही झालं, ठीक आहे. त्यानंतर या बॅचला बघा 195चा टॉपर आहे, याचा स्कोर 100 असेल. 193चा टॉपर आहे, याचा स्कोर 100 असेल. सपोज अजून एखादी बॅच घेऊया की ज्या बॅचमध्ये फक्त 165 मार्क आहे, त्याचा सुद्धा पेपर 100%, त्याचा सुद्धा स्कोर 100%च राहील. का रे बाबांनो, कारण की त्याच्या बॅचमध्ये 165चाच टॉपर आहे. त्याच्या बॅचमध्ये 165चा टॉपर का आहे, कारण की त्यांचे पेपर जो होता तो डिफिकल्ट होता. कदाचित या मुलांचा पेपर इझी होता म्हणून 191, 194, 195चे टॉपर आहे. एखाद्या बॅचमध्ये पेपर डिफिकल्ट आला तर त्याच्यामध्ये स्कोर कमी येईल आणि 100% त्याच्यामध्ये पण. म्हणजे बघा, पेपर सोपा असू द्या किंवा पेपर डिफिकल्ट असू द्या, 100% तर सेमच आले ना, कारण की ऍडमिशन्स पर्सेंटाईलवर होणार आहे. सो अशा पद्धतीने तुमचे पर्सेंटाईल स्कोर्स हे कॅल्क्युलेट केले जातात. टॉपरसाठी जो लोएस्ट आहे तो बॅच मधला 1 आहे, सेम पद्धतीने त्याच्या खाली किती स्टुडंट असतील प्लस वरती किती असतील, अशा पद्धतीने डिवायडेशन मल्टिप्लिकेशन करून तुमचे पर्सेंटाईलमध्ये स्कोर्स हे कॅल्क्युलेट केले जातात. आय होप तुम्हाला याच्यावरून आयडिया आली असेल की कशा पद्धतीने पर्सेंटाईल स्कोर्स हे मुलांचे कॅल्क्युलेट होतात. सो अजूनही मनामध्ये काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील, काही शंका असतील किंवा इतर कोणते टॉपिक्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला टाका. आणि आपलं चॅनल फटाफट पहिले सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे मला फार एनर्जी मिळते. लवकरच आपण 50K जवळ पोहोचणार आहोत. इन्स्टा वापरतच असाल, फॉलो करायला विसरू नका मला. टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या आणि हा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर त्रास नका देऊ. काही गरजेचं असेल तरच टाका. डन. सो भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये पुन्हा एकदा नवीन काहीतरी विषय घेऊन. हॅव अ गुड डे, टेक केअर, जय हिंद, बाय.